आता आपण काय करायचं? झोपायचं. उठायचं, खायचं, झोपायचं, पुन्हा खायचं, पुन्हा झोपायचं. या व्यतिरिक्त गेले 4 दिवस मी काहीही केलेलं नाहीये. शूटला 4 दिवस सुट्टी आहे हे कळल्यावर लगेच बॅग पॅक केली आणि थेट चिपळूणला चालू पडले. गेल्या गेल्या स्वागतासाठी वडे मटण रेडी होतच. त्यानंतर फिश थाळी म्हणू नका, पुरणाची पोळी म्हणू नका, मला आवडते म्हणून मुळ्याची भाजी म्हणू नका, जे हवं ते मला आई करून देत होती. आता इतक्या महिन्यांनी मुलगी आलीये म्हणल्यानंतर एवढं तर करायला हवंच ना. बरं, इतकं सगळं प्रोटीन माझ्या शरीरात गेलंय हे कुठून तरी डासांना कळलं आणि मला इतकं डासांनी फोडलं. दुसऱ्या दिवशी सरळ उठून आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे चालू पडले. या आमच्या पाटीलबाई वर्षानुवर्ष आमची अख्खी फॅमिली यांच्याकडेच जाते. बरं, पाटीलबाईंकडे गेली आणि शेजारीच माझी शाळा आहे तिथे गेले नाही असं होईल का? शाळेत सुद्धा सगळ्यांना भेटायला गेले. सगळे इतके खुश होते आणि सगळ्यांना बघून मी तर खूपच खुश झाले. मी आतापर्यंत कुठल्या मालिकेत काम केलंय, काय रोल केलाय हे याला सगळं माहित होतं. शाळेतले दिवस केवढे भारी असतात. मी एवढी नॉस्टॅल्जिक झाले. आणि मला भेट म्हणून शाळेतल्या मुलांनी परसबागेत लावलेली ही मेथीची भाजी सुद्धा दिली. आणि लगेच इतकं कौतुक म्हणून दुसऱ्या दिवशी पेपरला नाव सुद्धा आलं. तुमच्याही अशा शाळेच्या गावाकडच्या आठवणी असतील तर माझ्याबरोबर नक्की शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.